नमस्कार. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता मी आलेलो आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय पुणे. राजीव गांधी प्राणी संग्रहालय संशोधक केंद्र. आता आपण तिकीट पण काढलेलं आहे. याला 40 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आपण तिकिटाची एंट्री करून आज जाणार आहे या ठिकाणी. हे पहा, आता आपण हे या ठिकाणी पहा बोर्ड लिहिलेला आहे झूचा. पुण्यातील अतिशय उत्कृष्ट असं हे प्राणी संग्रहालय. पहा, इथे माकडांची पिल्लं दिसत आहेत का? हे पहा, सावलीला बसलेली आहेत. चला आपण पुढे जाऊया. आता आपण पोचणार आहे सर्प उद्यानात. या ठिकाणी 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे. पुणे येथील हे सगळ्यात बेस्ट असं उद्यान आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय. तर आपण आलेलो आहोत सर्प उद्यानामध्ये. कुठे रोहन? कुठे मग? तिकडे होता ना, बघितलं नाही इथं? बघितलं. ये बरं इथं काय इथं चल पाणी पिऊ तिथं जरा. ये बरं एखाद्या ठिकाणी अजून शूटिंग घेऊ. ते काय क्रॉकडाईल का फोटो आहेत? फोटो आहेत काय? पण ठेवलाय. फोटो असेल काय? फोटो नाही, खरा खरा ठेवला. सरड आहे तिथे. चल चल. क्या आहेत क्रोकोडाइल्स. इथे पाण्यामध्ये क्रोकोडाईल आहे. पहा, पुढून दिसेल या ठिकाणी. उन्हाळ्याचे दिवस असले तरी
सुट्टीमुळे या ठिकाणी लोक आनंद घेत आहेत. हे स्नेक जे आहेत ते झाडाच्या खाली वगैरे जाऊन बसलेले आहेत. क्रोकोडाईल्स आहेत, त्याही या ठिकाणी झाडांच्या खाली जाऊन पाण्यामध्ये जाऊन बसलेले आहेत. उन्हाळा खूप कडक असल्यामुळे या ठिकाणी आता आपण प्राण्यांच्या दिशेने चाललेलो आहोत. थोड्याच वेळात आपण तिथेही पोहोचणार आहे. ही लोकांची गर्दी आहे. प्राणी संग्रहालयात झू मध्ये फिरणारी जी छोटी गाडी असते त्याच्यासाठीचा हा क्यू आहे. लोक भरपूर येतात पुण्यामध्ये. या ठिकाणी उन्हामुळे प्राणी सुद्धा खूप आतमध्ये आहेत. टायगर आहेत, पॅन्थर आहेत. म्हणजे उन्हामुळे सगळे आतमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे आम्ही आमचा प्रवास मधूनच उरकत आहोत. आणि पुन्हा केव्हा जर आलो मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. जय श्री स्वामी समर्थ.